चार गुप्तहेर. लेखिका सुनेत्रा तावडे. भाग 10. या ब. तुम्ही कशा काय इकडे? तानाजी आणि मल्हार एका मागोमाग एक ओरडलेत जवळजवळ. त्यांच्यासमोर सई आणि माहेलका उभ्या होत्या. राजा जनाडूच्या सैनिकांनी अभिजित, मल्हार आणि तानाजीला गावाच्या वेशीपर्यंत सोडलं आणि तेवढ्यात त्यांना या दोघी समोर दिसल्या. अरे, सगळ्या शिवगडला कळलंय तुम्ही जंगलात पळून आलाय ते. सईनं कमरेवर हात ठेवत ठसक्यात म्हटलं. तुझे बाबा तुम्हाला शोधायला जंगलात पण जाऊन आले आपल्या मित्रांबरोबर, पण तुम्ही काही त्यांना सापडला नाहीत. थोड्याच वेळापूर्वी आले ते परत. माहेलकानं माहिती पुरवली. अच्छा, आम्हाला शोधायला जंगलात आले असं सांगितलं काय बाबांनी? तुम्ही अभिजित दादाला सोबत नेणार हे आम्हाला माहीतच होतं. अगं, पण तुम्ही कशा सटकलात घरातून? आलो तुमच्यासारख्याच पळून. तुम्ही आलात ते छानच झालं, पण आता वेळ नाहीये आपल्याकडे, अभिजित दादा त्यांना म्हणाला. हो, तू सांग ना काय करायचं ते, मल्हारनं जोरात टाळी वाजवत म्हटलं. हळू रे. तानाजीनं मल्हारचे दोन्ही हात पटकन धरले. अरे अरे, एवढ्या उत्साहाच्या भरात काही करू नको, अभिजितनेही मल्हारला हसत हसत म्हटलं. सगळ्यात पहिल्यांदा मला फोन करायचा आहे ऑफिसमध्ये, त्यावरच धडाधड ठरवता येईल पुढे काय करायचं ते. अभिजित पुढे बोलत होता. गावातल्या पोस्ट ऑफिसमध्ये आहे फोन, मी नेतो तुला तिथे. मल्हारनं चालायला सुरुवात केली सुद्धा. चालेल. सई, माहेलका, तुम्ही तोपर्यंत घरी जा. तुमच्या घरी सांगा, सगळं सविस्तर सांगा, म्हणजे ते पण जरा शांत होतील. तानाजी, तू पण घरी जा. आईला भेटून जमलं तर गुपचूप सगळं सांग. सई, माहेलका, तुम्ही आपापल्या घरच्यांना घेऊन गावातल्या लोकांना भेटा. अभिजित भराभर प्लॅन सांगायला लागला. मल्हार, आपल्याला साधारण किती वेळ लागेल रे? अभिजितनं पुढे जाणाऱ्या मल्हारला आवाज देऊन विचारलं. 1 तास जाईल बघा आपला. मल्हारनं तसंच चालत चालत उत्तर दिलं. ठीक आहे, म्हणजे 1 तासानं कुठे जमायचं तुम्हीच मला सांगा. अभिजितनं सई आणि माहेलकाकडे पाहत विचारलं. शाळेजवळ चालेल का? नको गो, ते जरा लांब पडेल. Sample complete. Ready to continue?